नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे एज क्रिएशन. तर आपण आज बघणार आहोत की यूट्यूब SEO कसं करायचं. आपले व्हिडिओ हे प्रत्येक व्हिडिओ ही मराठीमधून असते, म्हणून त्याच्यावर खूप कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असतो. काही हरकत नाही, परंतु आज आपण बघणार आहोत की यूट्यूबचा SEO करून त्याच्यामध्ये व्ह्यूज कसे वाढवायचे, तुम्हाला लाईक कसे मिळतील, सबस्क्रायबर कसे वाढतील, ते आपण आज पूर्णपणे बघणार आहोत. SEO करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जायचं आपल्या YT स्टुडिओमध्ये. हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. इथं सर्वात अगोदर तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे. तर आता आपण बघू शकता, आपण ही शॉर्ट रील टाकली होती. याच्यावर 1900 व्ह्यूज आलेले आहेत. तर आता त्याच्यानंतरून आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे ॲप्स सर्च करायचे ट्यूब बडी. आता हे बघा, प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर सर्च करायचं की ट्यूब बडी. हे असं ॲप ओपन होईल. इन्स्टॉल करायचं. त्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर तुम्हाला इथं टाकायचं आहे, तुमचं अकाउंट इथं लॉग इन करायचं सर्वात अगोदर. Googleने अकाउंट लॉग इन करायचं. आता 3 डॉटवर क्लिक केल्यावर मेन्यू बटन येईल. मेन्यूवर क्लिक करायचं. इथं बघा, याच्यामध्ये आता तुम्हाला जे रँकिंग करतात ते टॅग्स इथं अवेलेबल असतात. जसं की आपण इथं टॅग एक्सप्लोरर याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवताय ते सर्वात महत्त्वाचं आहे. जसं की तुम्ही कार्टूनवर व्हिडिओ बनवताय, तर इथं मी एक एक्झाम्पल टाकतो. कॅट व्हिडिओज सर्च करायचं. तर त्याच्या रिलेटेड बघा, कॅट व्हिडिओजमध्ये सर्चिंग व्हॉल्यूम किती आहे? व्हेरी हाय 100%. कॉम्पिटिशन व्हेरी हाय 90%. ओव्हरऑल बॅड. हे बघा, हे जे खालचे जेवढे पण टॅग्स आहेत ना, हे हे प्रत्येक टॅग्स तुम्ही काय करायचं, कॉपी करायचं आणि कॉपी केल्याच्या नंतर हे बघा, जसं की मी टॅग्स घेतो, कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर तुम्ही जी कोणती व्हिडिओ बनवता, व्हिडिओ बनवताना YT स्टुडिओचा उपयोग करायचा आहे. YT स्टुडिओमध्ये जायचं. जसं की फॉर एक्झाम्पल मी व्हिडिओ बनवली, त्या व्हिडिओवर मी क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं एडिटमध्ये. एडिटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला खाली गेल्यावर थोडंसं मोर ऑप्शन्समध्ये टॅग्स नाव दिसेल. टॅग्समध्ये गेलं, हे बघा, हे जे मी टॅग्स लावलेत ना, या ठिकाणी तिथून एक टॅग कॉपी करून द्या, तुम्ही पेस्ट करू शकता. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आणि इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्याने काय होईल, तुमचे टॅग सेव्ह होतील आणि या टॅगचे रिलेटेड जे काही तुमची ज्या काही प्रमाणात तुमच्या व्हिडिओ आहेत, तुमच्या 1 असो, 10 असो, जे काही तुम्ही नवीन-नवीन टॅग द्या, नवीन-नवीन लावा, त्याच्याने तुमची व्हिडिओ ही नक्की रँक होईल. जसं की बघा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जे टॅग्स तिथं दिलेले आहेत ना, ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लावायचे. कसं होतं की जर कधी कोणी सर्च केलं YouTubeवर, तर टॅग असो किंवा टायटल असो, टायटलनुसार जरी सर्च केलं तरी सुद्धा तुमची व्हिडिओ ही रँकिंगवर दिसते. जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा.